टीव्हीची काच पडली काय तेव्हा तिथे जाऊन बसले त्या खुर्चीन तेव्हा ऑफिसच्या पोदऱ्याची जवारी अंजा आता तिथे येणार नाही दिवा तो आता. ती आधीच तिकडे घाबरले ना लढत होती. तर गुड मॉर्निंग गाईज, कशा आहेत तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि बारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिल 2610 बारीवाला काम. तर गाईज पहिले तर गाईज सॉरी, एवढ्या दिवसानंतर मी भेटता आणि मला ब्लॉग शूट करायला जमलं नाही. दाढ पक्की दुखत होती गाईज, त्याच्या मला बोलायला पण जास्त जमत नव्हतं. आणि आपले गाईज ऑफिसची कामं पण चालू होती आणि प्लस आपल्या ना गाईज शेतावरती ना तिकडे ते वाल वगैरे ते सगळं फेकून झाले, गाईज पेरून झाले. मी स्वतः तर गाईज अजून तिकडे बघायला गेलो नाही काय ना काय ते. तर ते आपले म्हणजे माणसं त्यांनी सगळं ह्या केला गाईज कार्यक्रम ना. बघू संध्याकाळी गाईज ते पण गाईज आपण हे करू बघू ना. आता तर पहिले गाईज आज बुधवार आहे बारीवाला काम, तर जाऊन भाजीला काहीतरी घेऊन येऊ ना. दाढी पण गाईज करायची, शेविंग डायरेक्ट शेविंग केल्याच्या नंतर परत दुसऱ्या शेविंगला भेटलं गाईज तुम्हाला मी. असा काम असं पूर्ण चवचलतं गायचं पण ते रस्त्यावर मग 2-3 फेऱ्या झाल्या गायचं. तर काहीच मला तर भारी वाटतं तुमच्याशी बऱ्याच दिवसांनी भेटून. आज तुम्हाला कसं वाटतं काय कमेंटमध्ये सांगा ना. विषय तेव्हा तिकडे ह्याचं तेव्हा तिथे कशी उभी राहिली. असा काम आहे नाही येत तुझा आवाज इथं कसं आपलं काही समजत नाही काही. असं काम आला काय आमचा भाऊला आला. कसं चालतं कसं चालतं बघ काय आमच्या भाऊला. तर चला काही पाहिजे जाऊन येऊ ना, भाजी घेऊन येऊ ना, दाढी पण करून येऊ. मला पण काही तिथं तर सलूनमध्ये मी बसलो ना, टाईम झाला ना तर मग दुर्गेशला फोन करेन भाजी घ्यायला येतं. तुमचे आब्रो ना डब्रो बस झालं ते तुमचं इथल्या गायच काही ते भुयांच्या केसा काढतात गाय. मग तुम्ही कसं काही कार्यक्रमाला का अगं बाई मला आयब्रो करायचे, अगं बाई मला फाउंडेशन लावायची, अगं बाई मला या करायचं आहे, अगं बाई मला त्या करायचं आहे. तुमच्या मेकअप तुमच्यासारख्या आमच्या मेकअपी नसतात. एक ना 1.5 तास मेकअप हिनं लावायचा. आमचा कसा गाईच जरा हातावर पावडर घेतली का काम 25 चलो किधर जाणे काय ऑलवेज रेडी. इकडं थांबा अजून 5 मिनिटं झाला ना, थांबा ना. दिलेलंच आहे मग काय मग तुमचा पैसा कसा उडवायचा मग. असं काम आहे गाईच म्हणून आता जाऊ दे, आता बोलत नाही मी. बोला पैसा कसा उरवायचा म्हणते का नुसतं मेकअपमध्येच उरवायचा का गाईच. आता लग्न आलं मग तो उडवायलाच लागेल ना. त्या मेकअपच्या कंपन्यांना पाहिजे केस व्हायला पाहिजे गाईच. ती नाही होणार. तर मला माहिती आहे बाया करूनच देणार नाही. बाया आंदोलन करतील. मेकअप लागतं. हा गाईज त्या पण भारी आहे मग खरोखर मजाक नाही गाईज. तो पण विषय चालू आहे. गरीब माणसं आता इंस्टाग्रामवर ना तराल रील बनवतात मेकअप करून पण काही डिट्टो काही समजत नाही का खरोखर तो जेंट्स आहे म्हणून. सेम बाईत ना आतला तर एखादा उचलून पळून नाही आता नाही तर एखादा काय सेम अशी मेकअप बिकअप लिस्टिप ना कपडे गिपडे असं ना सेम घालता गाईस. काही समजायलाच मार्ग नाही का. मग भुलत असतील ना माणसा, अर्धी माणसं का आखी माणसं भुलत असतील. बोलवली घरी आहे बाई आहे बोलवलं हा ना. काही मेकअप असा धावला ना का त्याच्या पण ते माथेराचा माकार तरी बरा दिसतं काही अशी तो बरा दिसतं त्याची. असं काम आहे काही मेकअपच्या काहीच ना कवा याने करायचा. मेकअपच्या नांदी कवा लागायचं नाही. मेकअप जेव्हा निघतं ना तेव्हा असली रूप दिसतं. मग बाबा बेकार का बघतं जा बेकार. मी हिला पण काहीच पण 1-2 वेळेला ओळखली नव्हती मेकअप केला तेव्हा काही ना काही. मग पण बाकी मेकअप धावला तेव्हा असा घाबरलेलो वाईट नाही दिसत त्यांच्यासारखी नाही काही. पण काही दिसतात काहीच असं आतरंगी थोबार बिबार काही असतं ना काहीतल्यांचा. पण त्या मेकअप केल्यावर भारी दिसतात ना. बाबा मेकअप धावला ना का तर पाण्यानंच अर्धा किलो जातं निघून त्या ना. मग बेकार काम ना काहीच ना. इंस्टाग्राम खरोखर काही ते ना आताचे पोरं म्हणजे काय करतात ते आता ट्रेंड काहीतरी म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज लाईक कमेंट
येण्यासाठी ना काही बी ते काही पण भले कमेंटमध्ये आमच्या आई बहिणीच करा तुम्ही, पण कमेंट करा आम्हाला, का तर त्या कमेंटचे तर काही पैसे भेटतात. म्हणून ना काही असे काय करतात माहिती आहे का, आमच्या घरात आज डाळ भात बनवले, आमच्या घरात आम्ही जेवतो, तुम्ही काय जेवता, मग काहीला काही भारी कमेंटी करता ना त्याला. कधीतरी वाचा गाईच तुम्ही अशा कमेंटसाठी गाईच ना, तर काही पण गाईच ट्रेंडमध्ये काही पण करतील, म्हणजे ट्रेंडिंगमध्ये पण कमेंट पडल्या, लाईक आलं, व्ह्यूज आलं, बस झालं. बाकी शिवा द्या ना तर काही करा. जास्त पागल त्या इंस्टाग्राम करून ठेवले सगळे. हां, तर ते इंस्टाग्राम मग काही तर तेच सध्या चालू आहे ना. काही कसं विचारतं काय, आम्ही बोलतो पायात चप्पल घालतो, बोलतो तुम्ही काय घालता. मग आता मी केली का एकीला कमेंट सॉरी, बोलू तुम्ही पायात चप्पल घालता ना, आम्ही त्याच चपलीची लाच पण घालता, बोलू का कुठं तुम्ही दिसता, बोलू तवरा बघता ना, मग येताना कामटार लाच घालता, बोलू. मग काही आपण त्यांना ते कमेंट करून त्यांना काहीच फरक नाही पडत, का तर आपली एक कमेंट त्यांच्या अकाउंटला ॲड होतं आणि मग तिकडच्या गाईत त्यांना त्या आपल्या कमेंटचे पण पैसे येतात त्यांना, असं हे आहे ना. काही तर काहीच ना त्यांना दात घासाच्या अंगा जावाची माहिती नाही, काहीच अशी लातार काही दलिदर लोक ते पण इंस्टाग्रामवर रील असं नाचून वाकडं टिकडं रील बनवतात ना. त्यांना लाईक करणारं ना, त्यांना फॉलो करणारं ना चुते, त्यांना लाईक करणारं काही. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला म्हणजे वरती पोचवायचंच आहे, म्हणजे काहीतरी शिकायला भेटेल त्यांच्या रीलपासून तुम्हाला, किंवा त्यांच्या रीलमध्ये काय अशा गोष्टी असतील का त्याच्यामध्ये काहीतरी अनुभवायला भेटेल काहीच तुम्हाला, तर त्या लोकांना फॉलो करा, त्यांना ट्रेंडिंगमध्ये आणा. त्यांच्या गोष्टीनं काहीच ना, म्हणजे कधीच व्ह्यूज वगैरे येत नाही. माझ्या पण इंस्टाच्या आय डीला तुम्ही बघू शकता, लिगली गाईज आणि अशा फालतू वगैरे असं काही आपण रील्स बनवत नाही. मी काहीतरी समोरच्या व्यक्तीला शिकायला भेटेल असेच रील बनवता, पण असं काहीतरी हे करा. ती गाई काही एक ताशी उभी राहतात, गाणी चालू असतं, इकडं तिकडं बघतात, झालं. त्यांच्या किती व्ह्यूज येतात त्यांना काय, त्यांना फॉलो आणि लाईक करणारच गाईज लातार लोक त्यांच्यासारखे असतात ते, म्हणून त्यांच्या व्हिडिओला लाईक करतात. तर चला गाईज, मी तुमच्याशी जास्त बोलत नाही, बसत जाऊन मस्तपैकी भाजीला घेऊन आपला भारीवाला काम. बाबा बराच टाईम झाला गाईज, कौशात आपता आम्ही चाल हिच्या मेकअपच्या मुला चाल तिकडं, हां चाल हिच्या मुला गाईज ते विषय निघताना गाईज असं काम आहे. तर गाईज फायनली भाजी आली आपली मस्तपैकी भारीवाली, मटण आणि बकऱ्याचा अख्खा डेट आणले गाईज. डेट तुम्हाला माहिती असेल गाईज कशाला बोलतात ते, पण मी तुम्हाला दाखवता पण गाईज मटण भारीवाला आणि डेट. तर याच्यामध्ये ना गाईज कालजी, पोपीस, दिल, किल्ली सगळं मिक्स असतं गाईज भारीवाला काम. अच्छा, याला देड बोलता का? हां, बनायला काय सांगा, माहिती नव्हतं. याला डेट बोलतात. तर साफ करायला लागेल तो, म्हणजे साफ म्हणजे काय नाही काय, पीस करायचे छोटे छोटे आपल्याला ज्याचे पाहिजे तसे ना. तो संध्याकाळी काही बनेल आणि दुपारच्याला मटण भारीवाला काम. लल करते काय कसा कापला माहिती का, इथून असा जा पकडला का मारीन आता मी तुला. हा, नाटक करू नको. पहिले असं इथून जा. आता काम आहे काही मस्त झाली त्यांची. तर दुपारच्याला मटण आहे भारीवाला ना, आपण काय करून येऊ तोपर्यंत मग बनल ना ते बनवते काहीच. तर काहीच फायनली आपली भारीवाली दाढी करून झाली. त्या दाढी केल्याच्या नंतर किंवा पण काही हां आता जरा बरी दाखवल्या बोटा काही तरी, नाही तर ती गरबरवाली दाखवतो दरवेले. आता शिकला काय, हा गरबर आहे का, हां शिकला काय, शिकला पोऱ्या शिकला, बोटं दाखवायला शिकला. त्याचं मग काय ते इलेक्शनचा काही कारभार चालू आहे, त्याच्या फोनानं फोन त्याचा इकडे एक कानाला फोन एक कानाला काम करत होता. म्हणून सांगला बोलू माझी जर दारी बिघडली ना तर तुझा जो पण कॅन्डिडेट असेल त्याला वोटिंग नाही करणार बोलू. मग दारी काही एक नंबर बनवले, मग आता वोटिंग करावं लागेल आपल्याला. तर चला झाले आपला छबीचा कार्यक्रम. काय दाढी का यो नाही यो हा असा काम आहे, याला गरबरवालीच मोठं झालं, असं काम आहे काही. तर घरी निघू आणि तर काही ते पण इलेक्शन आहे 20 तारखेला वोटिंग करायचं विसरायचं नाही. सर्वांनी वोटिंग करा, सर्वांनी वोटिंग त्याला करा, पण करा त्याला करा पण वोटिंग करा. वोटिंग करा. खरी गोष्ट आहे काही, तुमचा वोट फुकट जाता कामा नाही. लोक एक एक मतासाठी पण हारलेली आहेत आणि जिंकलेली आहेत, असा कार्यक्रम आहे काही. तर करा काही वोटिंग. आणि वोटिंग म्हणजे कसं, वोटिंगचा विषय म्हणजे
किती टक्के कोणत्या याच्यातनं राष्ट्रातनं कोणत्या एरियातनं होतं ना तो पण मोजला जातं काही. तर आळशी बनू नका, जाऊन मुखात वोटिंग करा काही. भले उन्हामध्ये जा, छत्र्या घेऊन पण करा. कोणाचं नाव सापडत नसेल तर माझ्याकडे या, मी नाव शोधून देतो. जे देव काही शोधन यादीकडे आहे इथं माझ्याकडे सगळी यादी आहे. आखी यादी आहे काही. तर नसेल सापडत तर कमेंट करा. नाही तर मग साई चौकात काही तर शॉप आहे, तुम्हाला ॲड्रेस तर माहिती आहे, डायरेक्ट येऊन यायला धरा. तर काहीच फायनली घरी आलो. आपल्या ऑफिसला पण 1-2 कामं होती, सलून बंद काही निघलो ना, मग घरी आलो तिथनं ना. जेवायला बसू काहीच, कारण जेवण करून ना मग ते आपला ते डेट आणली ना, म्हणजे काळजी वगैरे ते सगळं तर तुम्हाला दाखवतो. तो पण काही साफ करून हे करून ना मग आराम करू काही थोडा, कारण उन्हांच्या आता बाहेर घरी यायला ना तर कधी आराम करतो असं झाले झोपी तर काहीच. आणि प्लस त्याच्यामध्ये कार्यक्रम काय जिथं इकडं तिकडं आता चालूच होतील लग्नाची बिग्नाची. तर थोडं काही तर जेवण करून आराम करू, कारण हा पूर्ण बॉडी काय फ्री चालू. पहिले घरी आल्या कोटी एवढा विश्वास गाईच नसता लगरला तोंडाला. तर या जेवायला गाईच बारीवाला काम एवढं कसं काम आहे गाईच. मटन, भात, लिंबू, कसं काम आहे ना. असून दे या काही जेवण करू ना, ते पटकन ते पण साफ करू आणि मुखात आराम करू. काही ते AC लावून ठेवायला लागले. फायनली कटिंग करून साफ करून घेतला मस्तपैकी ते डेट. हे काही कलेजी, तिल्ली, पोपीस, पेप्सा आणि बरंच आहे काहीच बारीवाला काम. काही फायनली म्हणजे ते या करून झाला साफबीफ करून. आता आपण जरा आराम करू काही, तर झोपून होईल ना, झोपून पण थोडा या करू. मग उठल्यावर काही बाकीचा प्रोसेस हे करतं तुम्हाला दाखवतं. ती पेंगाटी बघ इथं कशा काही बागारतं. या या पडशील ना म्हणा पारशील का. तर गुड इव्हनिंग गाईज. मस्त म्हणजे आराम बिराम करून आज काही शर्ट घातली, म्हणजे टी-शर्ट घातला बारीवाला काम ना. आज झाली इच्छा काहीच घालायची म्हणून. काहीतरी महत्त्वाचं वाचतं काहीच. तर उद्या काय करतं रा. काही नाही, आता मसाला भजून झाला. मसाला भुताला घेतलं काहीच. मी पण वरती गेलो होतो ना मगाशी, तर मसाला भुताला घेतलेला. एक खोकला सोडलेला का कसती काच याची जिव्याची म्हणजे आपण दिवा लावता ना, त्याच्यावरती तो हवा लागून विजा काच ठेवतो. कशी काय ती अशी पप्पा आलं हां येऊ साठवण करून नीट मारली आता. मग बोललं काच पटली ना. मग तिला लाऱ्याने बोलतात. काही नाही येऊ तर कधी कधी ना गेलात मध्ये ना, रातीने माझ्याकडून बॉटल भरली हो शिव्या टाकलं सुधारणार नाही. आप लड़के है ना, हमारे साथ ऐसा ही होता है. तर काही तर मी पण मगाची गेलो ना, येऊन वास सोडलेला मसाला भुताला घेतलेला उद्योगनी, तो पण चुली व गाईत असा काम आहे. तर चला वरते निघू गायचं लगेच ऑफिसला, कारण की टाईम वॉच गायचं घड्याला नवीन घेतला. चेंज करत राहायचा काहीच, म्हणजे जुनावाला पण आहे. एक्सचेंज ऑफर नव्हती, जुनावाला पण आहे. बाजू काहीच बरेच 4-5 घड्याला, पण यो एक नवीन घेतला काहीच. आता शॉपमध्ये गेलो होतो, चांगला वाटला घ्यायला. तर आपल्याला टाईम होईल काहीच जास्त, म्हणून मग पटकन जाऊ उद्याला बघून निघतो. भेटू ना निघू काहीच. उद्या एक झाला मसाला बुजून भुजला काही मसाला आमचा उद्या ना आलो आम्ही. उद्या गेलो बुजून मस्त पैकी. आर्याने काय केलं कंची काच फोरली, दिव्याची काच फोरली काय तेव्हा तिथे जाऊन बसले त्या खुर्चीने तेव्हा ऑफिसच्या पोत्र्याची जवारी अंजा आता तिथे येणार नाही दिवा तो आता. ती आधीच तिकडे घाबरले ना होती. आता आई मला मारेल. उद्या लपले तिकडे जाऊन सूम झाले काय ते सूम
सम झालं एकदम लपले कुर्चून गेले ना याकडे बसले इकडे येणं पण नाही उद्याकडे दिली शिव तिला फाटकून का पटकवतो पण नाकांनी पडलेली जिथं अशी उलसी गावसवली झाला काय लढत नाकांची पडली आता उद्या आई मला मारेल म्हणते मग भेटली का मग गाव होती तुम्ही हिला बघ मी तर काही येऊ देखला आता उद्या आई मारेल मला तिला आता आणायला मी आयाजी काच असं काम याची दिव्याची बसलेली तर काही तर काच म्हणजे तिथे अख्या फुटली ती झाली गेली तर हा कशी तर निघू त्याला काही आपण पण ना टाईम होतं काही आपल्याला म्हणजे ऑफिसला पोचायला ना उद्या तर उद्या काही मगाशी तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं बारीवालं तर म्हणजे कसा मसाला पोचायला घेतला ना अख्ख्या आवरा होतं ना काहीच खोकला चोरलेला त्यांनी बेकार काम झालं अजून पण वाच आहे काही तर चला काहीच आजची व्हिडिओ काही कशी काय वाटली सांगा कमेंटमध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असेल काही तो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील तर चला मी भेटता सकाळचे तुम्हाला नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर उद्या काही तर गुरुवार पण आहे ना मी भेटेल काय उद्या कारण की ना उद्या जरा एक विषयावरती तुमच्याशी बोलत आहे मला ना उद्या कदाचित आपले मामा म्हणजे आमदार आहेत सध्या ते आणि इलेक्शनला परत उभे आहेत तर ते काही उद्या येणार आहेत काही तर उद्या तुम्हाला भेटतच गाईज मी आणि त्याच विषयावरती मला काही बोलायचं पण आहे तुमच्याशी तर नक्की भेटू उद्या तर डायलॉग आपला टाटा बिर्ला अंबानी